तर हॅलो मित्रांनो, तर आज आपण जाणार आहोत कास पठारला. तर कास पठारला जाण्यासाठी आपल्याला जावे लागेल साताऱ्याला. तर मग आम्ही स्वारगेटला आलो आणि स्वारगेटला आल्यानंतर सातारा गाडी पकडली आणि आपल्याला उतरायचं होतं भुईंजला. तर भुईंजचं तिकीट काढलं आणि जाताना आपल्याला कॉलेज पण दिसलं आणि त्यानंतर साईबाबाचं पण दर्शन झालं. आणि मग आम्ही भुईंजमध्ये उतरलो आणि त्यानंतर सुदेश गाडी घेऊन आला आणि सुदेशच्या घरी नाश्ता वगैरे केला आणि नाश्ता झाल्याच्या नंतर आम्ही निघालो कास पठारला. तर कास पठारला पोहोचल्यानंतर गाडी पार्किंग वगैरे केली आणि गाडी पार्किंग झाल्यानंतर आम्हाला माहीतच नाही की पार्किंगपासून त्यांची गाडी फ्री आहे कास पठारला जाण्यासाठी. पण माहीत नसल्यामुळे आम्ही आलो चलत. पण खूप असं भारी वातावरण होतं आणि त्यानंतर या चिमणीचा आवाज पाहून खूपच भारी वाटलं. आणि मग फायनली आम्ही कास पठारावर पोहोचलोत. आणि म्हणजे तिकिटाची सिस्टम म्हणजे कशी की ज्यांची कॉलेज ट्रिप असेल त्याला 40 रुपये तिकीट आणि विदाऊट ट्रिप त्याला 150 रुपये तिकीट. तर मग आम्ही तिकीट काढलं आणि चालायला लागलो. आणि मग पुढं आल्यानंतर इथे थोडीफार फोटो वगैरे काढली. आणि फोटो काढून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप असं समधीकडे फुलंच फुलं होती. हे बघून खूप असं भारी वाटलं आणि म्हणजे अशी खूप अशी मजा आली. तर तुम्ही बघू शकता. आणि नंतर यापुढे काय झालं काय नाही ते पाहण्यासाठी तुम्हाला पेजला फॉलो करा आणि नेक्स्ट पार्ट लवकरच येईल ते तुम्ही पाहू शकता.